मम्मी काय करतेस? आज गौरीचे आगमन आहे ना. आज गौरीला साडी नेसून मी तयार करते. संध्याकाळी 6 वाजता गौरीचे आगमन करायचे. तर ही साडी आहे गौरीची. मम्मी तयारी करते साडी नेसवायची. तर आता इथे दुपारची जेवणं होऊन मी गौरीची तयारी करायला घेतलेली आहे आणि गौऱ्यांना साड्या वगैरे नेसवून झालेल्या आहेत. इथे एक एक दागिने घालत आहे गौऱ्यांना मी. आणि 2 वाजता मी सुरुवात केली गौरी सजवायला. तर मला बरोबर 2 तास जातात. 4:30 वाजेपर्यंत मला गौरी सजवून होतात. त्याच्यानंतर बाकीची तयारी करायची असते आणि संध्याकाळी 6 वाजता आमचं गौरी आगमन आम्ही करतो. ह्या गौऱ्या मी पहिले उभ्या करत होती. 3 वर्ष झाली गौऱ्यांना चौरंगावर बसवते आहे. आणि असं म्हणतात की घरात देव उभा नसावा, बसलेला असावा. तुम्हाला बसलेल्या गौरी आवडल्या का? कमेंट करून नक्की सांगा. तर आमच्या गौरी सजलेल्या आहेत फायनली. आणि 6 वाजता गौरीचं आगमन होणार आहे. अर्पिता घेणार आहे घरी गौरी. कसं वाटतंय? लुक कसा वाटतो बघ. साडीचे कलर कसे वाटले तुम्हाला? कशा नेसवल्या साड्या ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. करतोय श्रवण? रांगोळी काढतोय. ही लोक बघतोय एकदम फालतू काढले रांगोळी. काढणारी रांगोळी काढणारीच फालतू आहे. फालतू आर्टिस्ट. हे बघा हे करून ठेवला नाही ने बघा. सस्ती आर्टिस्ट आहे. हे बघा हे करून ठेवला नाही. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि गौरी घ्यायची तयारी माझी झालेली आहे. इथे बघा हळद कुंकू तयारी करून ठेवलेली आहे. इथे बाहेरही फुलोरा सजवून ठेवलेला आहे आणि आरतीचं ताट रेडी आहे. चला आता आपण गौरी आतमध्ये घेऊ. इकडे मी हळद कुंकू लावत आहे. गौरीची दृष्ट काढून झालेली आहे. ते व्हिडिओमध्ये घ्यायचं राहून गेलं, त्यामुळे तुम्हाला मी दाखवू नाही शकली. ते इथे आता गौरीची आरती करून गौरीला आतमध्ये घ्यायचं आहे आणि आता हळदी कुंकवाच्या पावलांनी तिला घरात घ्यायचं आहे. तर मी इकडे बोलत आहे. आली गौरी काय घेऊन आली? त्याच्यावर मग ती गौरी बोलते आहे की मी लक्ष्मी घेऊन आली, मी धनधान्य घेऊन आली, मी पोरं बाळं घेऊन आली. अशा प्रकारे आम्ही गौरीचं आगमन केलेलं आहे. जागा छोटी असल्यामुळे मला हे शक्य होत नाही सजावट करायला. तरी पण मी छोट्या जागेमध्ये आपलं गौरी पूजन करते आणि मला खूप आवडतं गौरी सजवायला. आणि अशा प्रकारे गौरीचं आगमन झालेलं आहे. आता आपण तिच्या नैवेद्याची तयारी करूया. आणि आताच गौरीचं आगमन झालेलं आहे आणि मी आता करत आहे शेपूची भाजी. गौरीला पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. तर आता शेपूची भाजी झालेली आहे. भाकरी करायला घेतली आहे. शेपूची भाजी झाली. आता ज्वारीची भाकरी गौरीसाठी.